ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळानं उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तसा निर्णय झालेला आहे। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा जीआरही काढण्यात आलाय। मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे सरकारनं ओबीसी समाजाची भूमिका लक्षात घेत पावलं उचललेली आहेत। आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला गेलाय। ओबीसी समाजासाठी देखील 6 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येते आणि त्यासाठी प्रत्येक पक्षातील 2 सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार। हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने होतो, त्याच्यामुळे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत, त्याच्यामध्ये सदस्य कोण असणार त्याची मला कल्पना नाही। ठिकाणी ओबीसी करता उपसमिती स्थापन करावी मंत्रिमंडळाच्या मध्ये अशी या मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि या मागणीला कॅबिनेटने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। काल जो निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर पूर्वीपासून ही मागच्या वेळेस सुद्धा ही मागणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की एवढ्या पंधरवाड्यामध्ये आम्ही ही समिती स्थापन करू, त्याचंच आज मागणी करण्यात आली आणि त्यालाही मान्यता आज देण्यात आली।